कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग येथे रविवारी पार पडलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात हरिभक्तपरायण निलेश महाराज पवार यांचं विनोदी शैलीतील आणि भावनिक गाभा असलेलं प्रवचन सर्वांच्या मनाला भावून गेलं। आपुलकीचे धर्म पाळूया, समाजात एकतेचे बीज रुजवूया या विषयावर प्रवचन केले असून त्यांचा प्रभावी आवाज, सहज संवाद आणि मिश्किल भाषा शैलीतून अध्यात्म सांगण्याची हातोटी ही श्रोत्यांच्या हृदयाला भिडली। संत सावता महाराजांच्या चरित्राचं त्यांनी केलेलं सादरीकरण रंगतदार होतं। समाजात एकोपा कसा टिकवावा यावर त्यांनी विनोदी दाखले, संत वचने आणि व्यवहाराचं भान यांची सरमिसळ करत उपस्थितांना अंतर्मुख केलं। यावेळी माळी समाजासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले। सदर कार्यक्रमात 10वी, 12वी व इतर परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय। हा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या भविष्याला सन्मानाने थाप देण्याचा प्रयत्न होता, असं आयोजकांनी सांगितलंय। कार्यक्रमाचं नियोजन महात्मा फुले मंडळ, सावित्रीबाई फुले मंडळ व माळी बोर्डिंग यांनी अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडलं। उपस्थितांनीही भरभरून दाद दिली। सदर प्रवचन कार्यक्रमानंतर नीरज बोरावके आणि नंदकिशोर जमदाडे यांच्या वतीने महाप्रसाद सेवा देण्यात आली असून याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि विविध पदांवर निवड झालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमे, अनिल सोनवणे, एसजी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर, क्रीडा समितीच्या सचिवपदी फेरनिवड झाल्याने अनुप गिरमे यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, वीरेन बोरावके, प्रदीप नवले, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब पांढरे, विशाल राऊत, किरण बोरावके, दिनार कुदळे, रवी चौधरी, गोरेसर, विजू वडणे, शैलेश गाडेकर, गिरीश वाळे, प्रकाश रायकर, अनिल शेवते, राजू बोरावके, वैभव गिरमे, सतीश भुजबळ, महेंद्र नवले, आबा रासकर, आबा गिरमे, सुमित जगझाप आदींसह मान्यवर आणि समाज बांधव उपस्थित होते। वाईट वाटलं माझं बोलण्याचं, पण ऐका, थोडं मन मोठं करून आतापर्यंत तुम्ही कमी बाबा लोक वाटी लावले का? कमी बाबा लोक झोपवले का? माझ्यासारखी कितीतरी आले, कितीतरी गेले। मला काय ना, तुम्ही थोड्या वेळात वाटी कसं चाललंय ना, कीर्तन, प्रवचन, सत्संग कशा करताय? तुमच्या आमच्या अंतःकरणात बदल घडावा याच्याकरता कीर्तन प्रवचन आहे। तुमच्या आमच्या या मायेवरतीच्या पडद्याचा फासा आलाय ना, तो पुसण्याकरता कीर्तन प्रवचन आहे। मला दुसरा कशा करताय हे बोलू का? आमच्या बाहेरच्या गाड्या आल्या, आमच्या ढेऱ्या वाढल्या, आमचे मोठमोठे बंगले झाले, आमच्या त्या बाया टोळ्या झाल्या। काय झाली? काय मिळली नाही? सोन्याने आमचं सगळं चांगलं चाललंय, कोणाच्या जीवावर? तुमच्या जीवावर। पण खरं सांगा, या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून जर ऐकून तुमच्या अंतःकरणात बदल घडत नसेल, कीर्तन प्रवचन ठेवण्याचा उपयोग काय महाराज? सांगा ना तुम्ही, कशा करताय? कीर्तन प्रवचन बदलण्याचं साधन आहे। संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या हृदयामध्ये जे बी पेरलेत ना, ते सामान्य बी नाहीत महाराज। कशा करता पेरलंय? एवढेच करता पेरलंय, समाज सुधारावा, समाजामध्ये काहीतरी त्या ठिकाणी परिवर्तन घडावं याच्याकरता कीर्तन प्रवचन आहे। नाही तर आता प्रवचन झालं, ऐकलं, जेवण झालं, गेले, पुन्हा किती वर्षांनी येतं? किती वर्षांनी? 1 वर्षांनी झाला, संपला कार्यक्रम। एवढ्यावर थांबायचं? हो नाही हो, हे कशा करता कीर्तन प्रवचन आहे? लक्ष करू काय का? कीर्तन प्रवचन म्हणजे सामान्य नाही। अहो, जगाच्या पाठीवर कोणत्याही व्यासपीठाच्या पुढे बसा, तुमच्या अंतःकरणात बदल घडणार नाही। पण वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठापुढे बसा, आत्ममल्लिकच्या व्यासपीठापुढे बसा, तुमच्या अंतःकरणात बदल झाल्याशिवाय राहणार नाही। ही ताकद माणूस प्रमाणपत्र ज्ञानाचा ठसा आपुलकीच्या ठिकाणी का त्या ठिकाणी झोपला गेला, त्याचं कारण असायचं, कारण हा नको त्या गोष्टीच्या संग्रहाच्या मागे लागला। कोपरगाव येथे माळी बोर्डिंग येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त तमाम समाज बांधवांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे। आणि हा महाप्रसाद हे बोरावके आणि जमदाडी बंधू यांनी या ठिकाणी दिलेला आहे। मी त्या बोरावके आणि जमदाडे यांचे आभार मानतो। आणि तसेच या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुक्यातील सर्व समाजातील सर्व भाविक
या ठिकाणी हजर झालेत, याबद्दल त्या सर्वांचेही आभार मानतो। तसेच या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार, आलेले सर्व राजकीय मंडळी सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो। संत सावता महाराज मंडळाच्या वतीने आज जो निलेश पवार महाराजांनी या ठिकाणी प्रवचन दिलं, ते प्रवचन आपुलकीचा धर्म पाळूया व समाजात एकताचे बीज रोवूया या विषयावर इतकं सुंदर प्रवचन दिलेलं आहे। त्यानुसार त्यांनी एकच सांगितलं का या समाजामध्ये सर्वांनी जातीपाती दूर ठेवा, एकमेकाचे मतभेद दूर ठेवा, सर्वांनी एकमेकाबरोबर आपुलकीने वागा, तरच तुम्हाला या ठिकाणी परमेश्वर या ठिकाणी प्रसन्न होईल। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। दरवर्षी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम होत असतो। त्यासाठी माळी बोर्डिंगचे सर्व सदस्य असतील, महात्मा फुले मंडळाचे सर्व सदस्य असतील, हे साधारण 30 ते 40 दिवस काम करून हा कार्यक्रम घडवून आणत असतात। आणि याच्याला सर्वात जास्त प्रतिसाद काही देणगी रूपात असेल हा आपला समाज बांधव देतो। तर त्या समाज बांधवांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, कारण त्याच्यातूनच हा कार्यक्रम घडू शकतो। कोणताही कार्यक्रमासाठी मोठं योगदान लागतं। ते सर्व आम्हाला राजकीय क्षेत्रातून असेल, सामाजिक क्षेत्रातून असेल, या सर्व क्षेत्रातून आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मोठा प्रतिसाद दरवर्षी भेटत असतो। आणि आमचे दरवर्षी 2-2च्या रूपाने असे प्रसादाचे मानकरी असतात। त्यामुळे ते समाजाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि असाच कार्यक्रम होत असून हा मोठ्या संख्येने आता इथून पुढे होतोय हे आम्हाला एकंदरीत या आता कार्यक्रमात दिसत आहे। तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व आपल्या महाराजांनी सांगितलं जातीचा धर्म बाजूला ठेवून सर्व एकत्र यावा, यासाठी सर्व इतर समाज जरी असेल तर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवलेली आहे। आणि अशी दर्शवत राहो। तरी मी या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे आभार मानतो।